सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. आणि मंडळी, मी आहे सध्या आपल्या कोकणामधल्या खेडमधल्या मुर्डे या गावी. कालच आलो आहे मंडळी. काल आलो होतो आराम. काल दिवसभर पूर्ण आळस गेला, आळसामध्येच गेला, आरामामध्ये, ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये. पण आता उठलो आहे, सकाळी उठलो आहे. किती उशिरापर्यंत झोपावं म्हटलं तरी झोप येत नाही. आणि उठलो आहे. इकडे समीक्षा पण आहे माझ्यासोबत. आहे बघा समीक्षा. समीक्षा मोबाईलला. आणि मी पण आहे इथे. तर चला मंडळी, आता समीक्षाने ते नाश्ता घेतला आहे. नाश्ता म्हणजे तेच क्रीम रोल, भेळ वगैरे आणलेली, तेच टोस्ट वगैरे खातो आहे. नंतर बघू, बाजारात जाऊ आणि मग काहीतरी बघू करू. आणि या कोरा चहा घ्यायला मस्तपैकी सकाळचा, आणि मस्त एन्जॉय करूया. या उन्हाळ्यात आलं ना की समीक्षाला हा एकच धंदा असतो. बघा काय करते आता. काय आता ती आमरस नाही बनवणार, कारण आमचा जरा फ्रीज जरा खराब झाला आहे. तर आता ती ह्याचं साठं बनवणार आहे. पण ऊन आहे का काय माहिती. ऊन थोडंसं येते परत जाते, ऊन थोडंसं येते परत जाते. साठं बनवायला कसं ऊन लागतं कडकडीत, तसं कडकडीत ऊन तर दिसत नाही. एकदा मंडळी आम्ही मात्र मजा केलेली ना समीक्षा. हे आमरस हे ते बनवून अक्षरशः वैतागलो होतो आम्ही. एवढा आंबा पोळा बनवला होता. पक्षीसुद्धा आंबे खात आहेत. आम्ही आत्ताच टाकले त्यांच्यासाठी. आंबे खात आहेत. त्यांना पण माहिती आहे थोडे दिवस उरलेत आंब्याचे. आणि इकडे आपला आमरस तयार होतोय. मंडळी सकाळचे आता 9:45 झालेले आहेत आणि आपण उठलेलो आहे आणि फिरतोय, बागेतच फिरतोय. समीक्षा तिकडे आमरस बनवते. आता त्याचं ती मिक्सरला लावेल आणि त्याचं काय साठं वगैरे बनवेल. असं सगळं चालू आहे. बघू, आपल्याला हे गवत सगळं क्लीन करायचं आहे, कारण बघा सगळं वाढलं आहे गवत. दाखवतो तुम्हाला, फ्रंट कॅमेराने दाखवतो. हे बघा एवढं सगळं गवत वाढले. हा बघा अननस बघा आपला. अननस बघा केवढं झालं आहे. आणि सगळं गवत वाढलं आहे आपलं. बघा हा नारळ पण वाढलं आहे. सगळं असं छान छान झालं इथे. मस्त झाली आपली बाग. साग बघा. आपल्याला थोडीशी हळद लावायची इथे. हे वांगीची रोपं आता ही काय जरा वाढले, तर पावसामुळे जरा त्यांना जीव धरला आहे. आणि हा काजू इकडे. ह्या वेली अशा वाढतात, त्या काढायला लागतील. आता सगळे बेनावं लागेल. बेनून सगळं क्लीन करून परत ह्यांना माती चढवावी लागेल. सगळी बरीचशी कामं आहेत. कारण आपल्याला पेरूवरचे आपण पेरू खाल्ले, छान एकदम अप्रतिम होते चव, मस्त. हे बघा मंडळी, आता सगळीकडे घर काढून घेतला होता आंब्याचा. आता त्यातला परत एकदम पातळ व्हावा साठा करताना, म्हणून मी मिक्सरला इकडे लावून घेते. मिक्सरला फिरवून असा बघा असा पल्प तयार होतो, रस. आता आमरस म्हणून पण पुढची प्रोसेस आपण दाखवू तुम्हाला. काय कसं वाटतंय मंडळी? आवडता छंद आहे. कळतं ना. हा एक मिनिट. अरे हा बघा मंडळी, इथे समीक्षाने मस्त मिक्सरला लावून छान असा आमरस तयार करून घेतला आहे. आणि मस्त छान एकदम.
या मंडळी आमरस खायला. समीक्षाने मस्त असा आमरस बनवलाय. पण आमरस पिया, आपण चहा तर पियालोच मगाशी, आता आमरस पिया सकाळी सकाळी. भाग्य लागतं मंडळी आमरस पियाला सुद्धा. तर चला या आमरस पिया मस्त छान. मस्त रायगोळी आंब्यांचा आहे, पण मस्त आंबा आहे, आमरस आहे. हे बघा मंडळी, ते आमरस बघा समीक्षाने उकळवत ठेवला इथे छान असा. लो फ्लेमवरच ठेवा, एक उकळी काढा. फास्टवर चला, अशी छान उकळी काढा. साखर टाका, तुम्हाला साखर टाकायची तर चवीनुसार साखर, जसं तुम्ही गोड खाता त्याच्यावर आहे. उकळी काढून घ्या, नंतरची प्रोसेस तुम्हाला दाखवूच. अशी आंब्याला बघा आमरस असा उकळून घ्यायचा, त्याला उकळी आली पाहिजे. मंडळी आता पावसाच्या दिवसात ना आंबे आमरस काढताना जरा व्यवस्थित बघून निरखून, कारण आळ्या वगैरे पडलेल्या असतात. आम्ही पूर्णपणे बघून निरखून हा आंबे घेतलेले आहेत. मस्त. आता इकडे बघा ताटे घेतली आहेत समीक्षाने. आता हे बघा मंडळी, समीक्षाने ताटाला असं तेल लावून घेतलेलं आहे. तेल असं लावून द्यायचं, जेणेकरून तुमची आंबापोळी यांना पटकन निघेल. यातनं गरम गरम वाफा तर निघत आहेत, पण आता तुम्हाला दाखवतो. असं नंतर ताटात असा आमरस पसरून घ्यायचा. असे जाड गाठी पण झाली. काय करा हातात, काय करायला जाड गाठी असं पसरवून घ्यायचं ताटात पूर्ण. बघा हे आम्हाला जमते तशी आम्ही प्रोसेस केलेली आहे. स्टँडर्ड प्रोसेस काही वेगळी असेल तर काय माहीत नाही. हे बघा मंडळी, आता इथे आंबा पोळ्या बघा ताटात पसरवल्यानंतर इथे सुकत घातल्यात. बघा किती सुकतात ते काय माहीत नाही, कारण इथे ढग आलेत आणि इथे आपण सुकत घातलेत. ह्याला काय एक कडक ऊन भेटला ना बस होऊन जाईल एवढं खायला. हां जास्त सुकल्या ना तर त्या थोडंसं दीर्घकालापर्यंत राहतात व्यवस्थित. आता ह्या किती वेळ सुकतात काय माहिती, पण या तनूला आवडतात तर काय राहणार नाही त्या 2 दिवसात संपून जातील. तनूला आंबा पोळ्या खूप आवडतात. संध्याकाळी आपल्या ऑफिसच्या कामासाठी आपण सगळं इथं सेटअप पण करून ठेवलं. इकडे ऑलरेडी आपल्याकडे वायफाय पण आहे आणि इथे सेटअप सगळं करून ठेवलं, म्हणजे जेणेकरून आपलं लावलं की लगेच लॅपटॉप लावलं कनेक्ट केलं की झालं. हे एक्सटेन्शन बोर्ड वगैरे आम्ही सगळं मुंबईवरून आणतो, तिकडे पण तेच असतं पण बरं पडतं. सगळा सेटअप तयार झाला आहे. तेव्हा मंडळी आमचं फ्रीज सुद्धा बघा कुठे आहे, काय झालं त्याला बंदच पडला. काय माहिती आल्यापासून बंद, ते लोक होते तेव्हा चालू होता, पण आता आम्ही आलो तेव्हा बंद होता. फ्रीज बंद झाला इकडे. कोण आहे का? आले कधी तुम्ही? आले कधी? मी कालच आहे. सकाळी काल आले. हे इथं होतं ना? हे इथंच होती, ते 8-10 दिवस इथं होते. आम्ही आता काल आलो, ते ऑपरेशन दवाखान्यात दाखवून. बघा मंडळी, आपण यावेळेला मुंबईवरून आपल्या टॅनीला पण आणलेलं इकडे हे बास्केटमधनं. तर टॅनी बसलाय जरा बाल्डीत, आज दिवसभर फिरत होता. तर चला मंडळी, आता व्हिडिओ इथे थांबवायची वेळ झाली आहे. आता झालं दिवसभर आपण बघितलं, तुम्ही बघितलं सकाळपासून आंबे, आपण आंबा पोळी वगैरे पण आजचं दिवसाचं वैशिष्ट्यच ते होतं. दुसरं काही काम नाही केलं आपण. आणि आता चला झोपायची वेळ झाली.
आता आपण असेच व्हिडिओ आपले येत राहतील दिवसभरात, काय ना काहीतरी आपण करत राहू. तर तुर्तास तर या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.